मेष राशीच्या जातकांनो, 24 ऑगस्टचा सूर्य उगवण्याआधी हा व्हिडिओ पूर्ण पहा. कारण 24 ऑगस्टच्या दुपारी तुमच्या हसत्या खेळत्या घरावर साक्षात विनाशाची कुऱ्हाड चालणार आहे. तुमच्या पाठीमागे असा एक विषारी कट रचला गेला ज्याने तुमच्या जन्माची साचलेली कमाई, मान सन्मान आणि हसता संसार एका क्षणात मातीत मिसळून टाकेल. तुमच्या सुखी संसारात विस्ताव कालवणारी ती क्रूर स्त्री दुसरी कोणी नसून तुमच्या जवळची, तुमच्याच घरात वावरणारी आहे. ज्या स्त्रीवर तुम्ही अंधाळा विश्वास ठेवला ती स्त्री 24 ऑगस्टला तुम्हाला रस्त्यावर आणण्यासाठी सर्वात भयंकर जाळं फेकत आहे. आज बजरंगबलीच्या न्यायाने त्या गद्दार स्त्रीचा भुरका चव्हाट्यावर फाटणार आहे. आज जर हा व्हिडिओ दुर्लक्ष करून पुढे गेला तर उद्या उद्ध्वस्त झालेल्या संसाराच्या राखेशिवाय हातात काहीही उरणार नाही. नजर हटू देऊ नका, हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याचा शेवटचा बचाव असणार आहे. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, गुरुदेव दत्त अशी कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मंडळी, एकही सेकंद न घालवता व्हिडिओला सुरू करू. मेष राशीच्या जातकांनो, आज अगदी श्वास रोखून आणि कान देऊ ऐका, कारण 24 ऑगस्टचा दिवस सामान्य दिवसासारखा अजिबात असणार नाही. आकाशातील ग्रहाचा महामंडळात एक असा भयंकर स्फोट होत आहे ज्याचा सर्वात पहिला आणि तीव्र आघात थेट तुमच्या राशीवर होत आहे. मेष राशीचा स्वामी मंगळदेव आहे, जे रक्त, शौर्य, अग्नी, आक्रमकतेचे प्रतीक मानले जातात. पण 24 ऑगस्टला याच मंगळदेवाचा थेट सामना नवनी या कपटी राहू ग्रहाशी होत आहे. ज्योतिषशास्त्रात जेव्हा मंगळ आणि राहूची ही युक्ती होते तेव्हा त्याला अत्यंत अक्रळ विक्रळ अंगारक योग मानलं जातं. हा योग म्हणजे साक्षात आगीत तेल ओतण्यासारखा आहे. जर नीट समजून घ्या, मेष राशीचे लोक मुळातच अत्यंत स्पष्टवते आणि जिद्दी असतात. पण या मंगळ राहूच्या भयंकर अंगारक योगामुळे 24 ऑगस्टच्या सकाळी उठल्यापासून तुमच्या रक्तातील उष्णता वाढेल. राहू तुमच्या बुद्धीवर असा काही भ्रम आणि काळा पडदा टाकेल की तुम्हाला योग्य आणि अयोग्य यातील फरक समजणार नाही. आता अत्यंत क्षुल्लक कारणावरून तुमच्या डोळ्यात रागाचा असा काही भडका उठेल ज्यामुळे तुम्ही स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर धोंडा मारून घ्याल. नको ते विचार, संताप आणि मानसिक अस्तव्यस्तता तुमच्या संपूर्ण दिवसाचा ताबा घेईल. ज्योतिष गणनेनुसार 24 ऑगस्टला मेष राशीच्या कौटुंबिक, वाणी आणि समाप्त म्हणजे वैवाहिक भागावर या अंगारक योगाची थेट काळी दृष्टी पडत होती. या दिवशी तुमच्या तोंडून बाहेर पडताना एक चुकीचा शब्द वर्षानुवर्ष टिकून असलेली नात्याची राख रांगोळी करू शकतो. संसाराला घाला. पती पत्नीमध्ये कोणत्याही तिसऱ्या व्यक्तीच्या विषयावरून इतका भीषण वाद पेटेल, या प्रकरण थेट एकमेकापासून वेगळे होण्यापर्यंत पोहोचू शकेल. घरातील नकारात्मक 24 ऑगस्टला घरातील वातावरण इतके दूषित आणि तणावपूर्वक बनेल की तुम्हाला स्वतःच्या घरात दम कोंडल्यासारखे वाटू लागेल. पण मंडळी, या ग्रहाच्या खेळातील सर्व भयंकर सत्य अजून बाकी आहे. हा अंगारक योग केवळ तुमच्या रागावर परिणाम करणार नाही, तर हा योग तुमच्या आयुष्यातील एक विशिष्ट स्त्रीच्या माध्यमातून विनाशाची पायघडी घालत आहे. हे ग्रहमन त्या स्त्रीला तुमच्या संसारात आग लावण्याला बळ देत आहे. 24 ऑगस्टच्या दुपारी ही ग्रहदशा अशी काही विचित्र परिस्थिती निर्माण करेल की ज्यामुळे ती स्त्री तुमच्या आयुष्यात, संसारात कायमचा विषारी खंजीर चा डाव करणार आहे. पण नेमकी कोण आहे ती स्त्री आणि तिने तुमच्या कुटुंबाला उद्ध्वस्त करण्यासाठी कोणता भयंकर प्लॅन आखला आहे, हे काळजाचा ठोका चुकवणारे सत्य जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मेष राशीच्या जातकांनो, आता अगदी श्वास रोखून ऐका, कारण 24 ऑगस्टच्या दुपारी 12 ते संध्याकाळी या 7 वेळी तुमच्या आयुष्यात एक असा भयानक स्फोट होणार आहे ज्याची कल्पना तुम्ही स्वप्नातही केली नसेल. 24 ऑगस्टला नेमकं काय घडणार आहे? मंगळ आणि राहूच्या त्या अक्रळ विक्रळ अंगारक योगामुळे तुमच्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यावर साक्षात विनाशाची कुऱ्हाड चालवली जाणार आहे. या कोणतेही सामान्य वाद नसेल, हा तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला मुळापासून उपटून टाकणारा भयंकर महाघात असेल, ज्यामुळे तुमच्या पायाखालची जमीन सरकेल आणि या सगळ्या विनाशाच्या केंद्रस्थानी उभी असेल ती एक स्त्री. मेष राशीचे जातकांनो, मेष राशीचे लोक मनाने अतिशय स्वच्छ, दिलदार आणि समोरच्यांवर पटकन विश्वास ठेवणारे असतात. पण तुमच्या या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊन त्या स्त्रीने तुमच्या संसाराला आपलं विषारी पाऊल ठेवलं आहे. घरात
घरातच 24 ऑगस्टला ती स्त्री तुमच्या किंवा तुमच्या जोडीदाराच्या कानात असा काही विषारी शब्द टाकेल ज्यामुळे घरात विश्वासाचा धागा एका क्षणात तुटून पडेल. वर्षानुवर्ष जपलेलं प्रेम, त्याग, समजूतदारपणा एका बाजूला फेकून दिला जाईल आणि पती पत्नीमध्ये कधीही न भरून निघणारी भिंत उभी केली जाईल. ही स्त्री फक्त नाती तोडणार नाही तर समाजासमोर तुमच्या कुटुंबाची मान खाली जाईल असे कृत्य पाठीमागे रचणार आहे. थांबा, ही गोष्ट फक्त नवरा बायकोच्या वादापुरती मर्यादित नाही. या स्त्रीची दृष्टी तुमच्या कष्टाच्या कमाईवर आणि संपत्तीवर सुद्धा आहे. पैशाची फसवणूक. 24 ऑगस्टला तुमच्या किंवा तुमच्या कुटुंबाच्या हातून एक असा आर्थिक व्यवहार कारणीभूत घेण्याचा प्रयत्न होईल ज्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठा आर्थिक फटका बसेल. कागदपत्राचा डाव. घरातील मालमत्ता, दागिने किंवा बँक खात्याशी संबंधित गुप्त माहिती ही स्त्री अधिक मिळवून बसली आहे. संसार रस्त्यावर आणण्याचा कट. तुमची आर्थिक नाडी पकडून तुम्हाला पूर्णपणे कंगाल करणे आणि तुमच्याच घरात तुम्हाला परके करून सोडणे हा स्त्रीचा खरा भीषण उद्देश आहे. मेष राशीच्या जातकांनो आणि स्त्रियांनो, 24 ऑगस्टचा हा काळ तुमच्यासाठी अति धोकादायक आहे. या दिवशी डोक्यात राग घेऊ नका आणि तुमच्या जोडीदाराला किंवा घरातील माणसावर ओरडण्याऐवजी त्या बाहेरील स्त्रीचा चाललेला डाव ओळखायला शिका. रागाच्या भरात घेतलेला एक चुकीचा निर्णय तुमचा संसार कोर्टाच्या पायरीपर्यंत नेऊ शकतो. पण थांबा, कोण आहे ही स्त्री? ती तुमच्या घरातील आहे, नात्यातील आहे का एखादी बाहेरची ओळखीची ही स्त्री आहे? 24 ऑगस्टला तिचा बुरखा कसा फाटणार आहे आणि तिचे काळे गुपित कसे समोर येणार आहे हे जाणून घेण्यासाठी पहा पुढील भाग. मेष राशीच्या जातकांनो, आता आपण अत्यंत ह्या व्हिडिओच्या अर्ध्याच्या सर्वात भयंकर आणि काळजाचा ठोका चुकवणाऱ्या वळणावर येऊन पोचलो आहोत. 24 ऑगस्टच्या त्या कौटुंबिक स्फोटानंतर ज्या स्त्रीचा खरा आणि भयंकर चेहरा तुमच्या समोर येणार आहे ते पाहून तुमचे डोळे पांढरे पडतील. कोण आहे ही स्त्री? ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून तुमच्या अत्यंत जवळची, तुमच्या रोजच्या उठण्या बसण्यातील, कौटुंबिक वर्तुळातील किंवा मैत्रिणी नात्यातील एक स्त्री आहे, जिच्यावर तुम्ही किंवा तुमच्या घरातील लोकांनी डोळे मिटून विश्वास ठेवला, जिच्या सुखासाठी तुम्ही सदैव उभे राहिला. ती स्त्री आतून तुमच्यावर प्रचंड जळत होती आणि तुमच्या सुखी संसारावर काळा जादूटोणा व विष कालवण्याचं काम करत होती. 24 ऑगस्टच्या मंगळदेवाच्या न्यायाने आणि रागाच्या भडक्यातून या स्त्रीचा मुखवटा एका क्षणात गळून पडणार आहे. तुमच्या जोडीदाराच्या किंवा घरातील माणसाच्या कान भरण्या कारणासाठी तिने वापरलेले गुप्त मेसेज किंवा कॉल रेकॉर्डिंग किंवा चॅट्स थेट तुमच्या हाती लागतील. तुमच्या संसारावर दुरावा निर्माण करण्यासाठी तिने रचलेली खोटी कहाणी आणि तिसऱ्याच व्यक्तीशी हातमिळवणी करून आखलेला कट उघडीस येईल. तुमच्या कष्टाच्या पैशावर, दागिन्यावर किंवा जमिनीवर डोळा ठेवून तिने मारलेला डल्ला आणि दाखवलेली गद्दारी पुराव्यासह समोर येईल. जेव्हा ही सत्य उघड होईल तेव्हा आजवर जिच्या समोर तुम्ही मान झुकवत होता तिच्या या नीच, या क्रूर रूपाने तुमची बुद्धी सुन्न होऊन जाईल. मेष राशीचे लोक मुळातच अत्यंत स्वाभिमानी, सरळ आणि पाठीमागून वार करणारे असतात. पण जेव्हा स्वतःच्या विश्वासातील स्त्रीने पाठीमागे रचलेला असा विषारी डाव समोर येतो तेव्हा होणारा भावनिक आघात सहन करणे कठीण होऊन बसतं. या काळात गुपिताचा स्फोट झाल्यानंतर तुमच्या मनात प्रचंड राग, वेदना आणि संतापाची आग पेटून उठेल. मंगळ ग्रहाचा प्रभाव तुम्हाला रागाच्या भरात एखादे पाऊल टोकाचे उठवण्यासाठी भाग पाडल. पण थांबा, मेष राशीच्या जातकांनो, इथे तुम्हाला डोकं शांत ठेवावं लागेल. रागाच्या भरात कायदा हातात घेतला किंवा आरडाओरडा केला तर त्या क्षणात स्त्रीला पळवट मिळेल. तुम्हाला या विश्वासघाताचा सामना कूटनीतीने आणि धैर्याने करावे लागेल. लक्षात ठेवा, 24 ऑगस्टला या स्त्रीचा खरा चेहरा समोर येणे हा साक्षात तुमच्या कुलदेवतेचा आणि मंगळदेवाचा संकेत आहे. कारण जोपर्यंत ही विषारी स्त्री तुमच्या आयुष्यातून आणि संसारातून बाहेर फेकली जात नाही तोपर्यंत तुमच्या घराची प्रगती होणे अशक्य होते. या सत्याचा स्फोटमुळे तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा धोका टळणार आहे. जे लोक तुमचा आणि तुमच्या कुटुंबाचा वापर करत होते त्यांना धडा शिकवण्याची वेळ आता आली आहे. पण हे महासंकट पूर्णपणे नष्ट व्हावे, घरावर आलेला हा विनाशाचं सावट कायमचं दूर व्हावं आणि मंगळ राहूच्या दोषातून तुमच्या संसाराचे रक्षण होवो, यासाठी 24 ऑगस्टला कोणता महातोटके आणि बजरंगबलीचे सिद्ध उपाय करायचे आहे हे जाणून घेण्यासाठी पुढचा भाग नक्की पहा.
मेष राशीच्या माझ्या प्रिय जातकांनो, आता अगदी हात जोडून एकाग्रतेने 24 ऑगस्टला मंगळवारी राहूची आणि ही भयंकर युती तुमच्या कौटुंबिक शांततेवर आणि वैवाहिक सुखावर काळा सावट आणत आहे. ज्याला जागेवर भस्म करण्याची ताकद साक्षात संकटमोचन हनुमानजीची चरणी आहे. मेष राशीचे स्वामी देव असल्यामुळे जेव्हा तुम्ही हनुमानजीचे शरण जाता तेव्हा राहूची कोणतीही काळी जादू बाहेर रात्रीची स्त्रीच्या विषारी षडयंत्राला तुमच्या संसारात बालही बाका करू शकत नाही. कधी 24 ऑगस्टच्या सकाळी 6 ते 9 या वेळेत किंवा संध्याकाळी सूर्यास्तावेळी जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन मारुती राया, चमेलीच्या तेलात कालवलेला सिंदूर या 5 विडाची पाने अर्पण करा. मंदिराला किंवा घरात मारुती रायासमोर बसून 1 वेळा बजरंग बलीचे 3 वेळा हनुमान चालीसाचे पठण करा. मारुती रायाच्या पाया पडताना त्यांच्या उजव्या पायाला थोडा सिंदूर आणि स्वतःच्या घरातील सर्व सदस्यांच्या कपाळावर लावा. या उपायाने मंगळ, राहूचा आणि भयंकर अंगारक दोष, शग्नात दोष शांत होईल आणि तुमच्या बुद्धीतील राग पूर्णपणे नष्ट होईल. आता आपण बोलूया संसारात विष कालवणाऱ्या त्या गद्दार स्त्रीच्या वाईट दृष्टीबद्दल. जर तुम्हाला वाटत असेल की कोणाची तरी वाईट नजर तुमच्या घरात पडली आहे किंवा नात्यात विनाकारण वाद पेटले आहे, तर हा तोटका 24 ऑगस्टला नक्की करा. 1 लाल कापड, 11 लाल गुंजा आणि लवंगा हे थोडे काळे तीळ. 24 ऑगस्टच्या दुपारी 12च्या सुमारात हे सर्व साहित्य लाल कपड्यात बांधून त्याची एक लहान पोटली बनवा. ही पोटली घरातील देव्हाऱ्यात ठेवून ओम हनुमते नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. संध्याकाळी सूर्यास्तानंतर ही पोटली घराबाहेर नेऊन कापूर जाळून त्यात भस्म करा किंवा वाहत्या पाण्यात सोडून द्या. हा उपाय केल्याने या स्त्रीचे रचलेले सर्व गुप्त कट, कारस्थान तिच्यावर उलटतील आणि तिची काळी नजर तुमच्या घरावर पडणार नाही. 24 ऑगस्टला जो कौटुंबिक स्फोट घडवून आणण्याचा प्रयत्न होणार आहे, ज्याच्यापासून स्वतःच्या वैवाहिक आयुष्याचे रक्षण करायसाठी हा संरक्षण कवच तोडका अत्यंत आवश्यक आहे. 24 ऑगस्टच्या दिवशी हा लाल रेशमी धागा घ्या. तो धागा माता दुर्गेच्या किंवा हनुमानजीच्या चरणी ठेवा. मंत्र ओम दुर्गाय नमः हा शक्तिशाली मंत्राचा 108 वेळा जप करा आणि लाल धाग्याला 7 गाठण बारा. हे सिद्ध धागा तुमच्या उजव्या हाताच्या मनगटावर किंवा गळ्यात परिधान करा. हा धागा जोपर्यंत तुमच्या अंगावर असेल तोपर्यंत 24 ऑगस्टची कोणतीही वाईट शक्ती किंवा बाहेरील स्त्री तुमची कौटुंबिक सुख हिरावून घेऊ शकणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, जर 24 ऑगस्ट नंतर तुमच्या घरात किंवा जोडीदारासोबत विनाकारण वाद उफाळून आले असेल तर घर वाचवण्यासाठी हा अत्यंत सोपा आणि प्रभावी गृहशांती तोटका आम्हाला आणा. 24 ऑगस्ट पासून सलग 21 दिवस घरात लादी पुसताना पाण्यात मूठभर मीठ टाका. घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा शोषून घेते. रोज संध्याकाळी घरात सर्व खोल्यामध्ये भीमसेन कापूर 2 लवंगा एकत्र जाळून त्याचा धूर दाखवा. 24 ऑगस्ट ते पुढील 21 दिवस तुमच्या संसारातील गोष्टी, वैवाहिक प्रश्न किंवा पैशाचे व्यवहार कोणत्याही बाहेरील स्त्रीशी मुळीच शेअर करू नका. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, मेष राशीसाठी लाल रंगाचे वस्तुदान आणि सेवा कार्य हे मंगळ देवता प्रसन्न करण्यासाठी सर्वात मोठा महाउपाय मानला जातो. 24 ऑगस्टच्या दिवशी लाल गुढ भिजलेली कबुली चणे किंवा लाल वस्त्र कोणत्याही गरजू व्यक्तीला मंदिरात दान करा. हे 5 सिद्ध उपाय 24 ऑगस्टला सर्व ग्रहदोष भस्म होतील. संसार उद्ध्वस्त करून पाहणारी ती स्त्री स्वतःच्या जाळ्यात अडकेल आणि बजरंग बलीच्या कृपेने तुमचे घर पुन्हा आनंदाने फुलून येईल. मेष राशीच्या माझ्या प्रिय मंडळींनो, भावांनो, बहिणींनो, शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. आकाशातील ग्रहाची चाल कितीही भयंकर असो, मंगळ राहूचा अंगारक योग कितीही घातक असो किंवा तुमच्याच ओळखीची एखादी स्त्री तुमच्या संसारात कितीही मोठं विष कालवण्याचा प्रयत्न करो, तरी सुद्धा सातत्याचा, कर्माचा आणि बजरंग बलीच्या विजयाचा नेहमी निश्चित असतो. मेष राशीचे मंगळ देवता अत्यंत आक्रमण आणि धैर्याची राशी या संकटाच्या डोळ्यात डोळे घालून त्याचा सामना करत तुमच्या रक्तात आहे. तुमचं मन साफ असेल, मारुती रायावर ठाम विश्वास असेल तर कोणतीही वाईट स्त्री किंवा नकारात्मक शक्ती तुमच्या कौटुंबिक सुखाचा बालही बाका करू शकत नाही. म्हणूनच 24 ऑगस्टच्या या कौटुंबिक स्फोटानंतर घाबरून किंवा खचून जाऊ नका. रागाच्या भरात ताबा ठेवा आणि डोकं शांत ठेवा आणि मी सांगितलेले 5 महाउपाय अगदी मनापासून करा. कोणत्याही
बाहेरील स्त्रीवर अंधळा विश्वास ठेवला आता बंद करा. घरातील आणि वैवाहिक आयुष्यातील गुप्त गोष्टी तिसऱ्या व्यक्तीसमोर मुळीच बोलू नका आणि जेव्हा त्या गद्दार स्त्रीचा खरा चेहरा पुराव्यासह समोर येईल तेव्हा भावनिक न होता कडक निर्णय घ्यायला अजिबात घाबरू नका. हे सत्य सुरुवातीला तुम्हाला नक्की वेदना देईल, पण भविष्यात तुमच्या हसत्या खेळत्या संसाराला उद्ध्वस्त होण्यापासून कायमचं वाचवेल. मंडळी, तुमच्या वैवाहिक आणि कौटुंबिक आयुष्यात असा काही संशयास्पद स्त्रीचा हस्तक्षेप जाणवत आहे की किंवा तुमच्यावर असा प्रसंग आला आहे की आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला तुमच्या कुंडलीचे वैयक्तिक विश्लेषण करून द्यायचे असेल तर कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख आणि जय बजरंगबली किंवा जय माता दी नक्की लिहा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर तुमची मेष राशीच्या मित्रांना, भावांना, नातेवाईकांना शेअर करून त्यांना या मोठ्या संकटातून वाचवा. अशाच अत्यंत अचूक, रहस्यमय आणि सखोल ज्योतिष माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच्या आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की प्रेस करा, जेणेकरून येणारा प्रत्येक महत्त्वाचा इशारा तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचल. श्री हनुमानजीचा आणि माता दुर्गेचा आशीर्वाद तुमच्या कुटुंबावर सदैव राहो. जय बजरंगबली, जय माताजी. नमस्कार मंडळी, मी काजल. स्वामी भक्ती शक्तीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मंडळी, तुम्हाला असेच अचूक राशी भविष्याचे न्यू व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करायचं आहे. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. चला तर मंडळी, भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त राहा. सर्वांना बाय बाय.